जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12। जी न्यूज चॅनलमध्ये मी संपादक गणेश जेवरे आपलं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापरेवाडी या ठिकाणी आज आपण भेट दिली असता अतिशय धक्काधक चित्र त्या ठिकाणी पाहावयास मिळालं। या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून या सर्व वर्गांसाठी अवघे 2 शिक्षक शिकवण्याचं काम करत आहेत। यामुळे शैक्षणिक दर्जा या ठिकाणी घसरतोय का असे चित्र पाहावयास मिळत आहे। पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण आणि अवघे 2 शिक्षक या संदर्भात स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तसेच पालकांनी याबाबत तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। पाहूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापरेवाडी येथील वृत्तांत जो जी न्यूज चॅनलने या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणलेला आहे। आता आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलो आहोत। शाळेत फक्त 2 शिक्षक 7 वर्गांना शिकवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कमी आहे। स्थानिक शाळा समितीचे सदस्य सदाशिव डिसले यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे। चला पाहूया सदाशिव डिसले काय म्हणाले। काय नेमकी शाळेची परिस्थिती आहे? शाळेची परिस्थिती अशी की कापरेवाडी शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत। पहिली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। तर त्या शिक्षकांमध्ये काय झालेलं की एकच शिक्षक आहे आज शाळेत। शिक्षक नसल्यामुळं मुलांना काही ठेवायचं काही करायचं ते बी आम्हाला कळत नाही। गट शिक्षण अधिकाऱ्याला जर फोन केला ते आरेरावीची भाषा करतात। तुमची शाळातले मुलं ही करतात, तर सरांना फोन केला तर सर म्हणतात की आज एकच शिक्षक येणार आहेत, उद्यापासून सोमवारपासून शिक्षक देऊ म्हणून। सोमवारपासून असं शिक्षक देत नाही, काहीच करीत नाही। तर गट शिक्षण अधिकाऱ्याला फोन केला, त्यानंतर केंद्र प्रमुखाला पण फोन केला, पण ते काय असे उत्तर देत नाहीत आम्हाला। विद्यार्थ्यांची संख्या 130 आहे। पहिली ते 7वी पर्यंत असल्यामुळं शिक्षक ही करीत येते आपलं येतच नाही शाळेत। शिकवण्याची ही पद्धत बी त्यांची वेगळी आहे आणि उशिरा येते तर शाळेत शिक्षक आणि शाळा बी लवकर सोडून देते शिक्षक नसल्यामुळे। मला एक सांगा की शिक्षकांची जी संख्या आहे तिथं नेमणूक कमी आहे का? नाही, नेमणूक कमी नाही। 4 शिक्षक म्हणजे कसं की पहिलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला वाढून देऊ म्हणून शिक्षक, त्यांनी काय आम्हाला वाढून दिलेलं नाही शिक्षक। शाळेला किती शिक्षक पाहिजे? शाळेला कमीत कमी 6 शिक्षक पाहिजे। पहिले आम्हाला 7 शिक्षक होते आणि 1 हेडमास्तर होते, म्हणजे 8 होती संख्या। मुलांची संख्या कमी झाल्यामुळं शिक्षकांची संख्या कमी झाली। आता शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? शाळेमध्ये 130 विद्यार्थी। बरं, आता मुलांची संख्या कशामुळे कमी झाली? मुलांची शिक्षकांमुळं। बरं, म्हणजे कसं ते हां, शिक्षकांमुळे म्हणजे कसं? शिक्षकांमुळे शिकवण्यासाठी मुलं शिक्षक नाही तिथं। आणि शिक्षण म्हणजे कसं की बा पहिलं हेडमास्तर होते ते काही शाळेत येत नव्हते, येत नसल्यामुळे मुलांना बी काही येत नव्हतं। आता थोडं यायला लागलं ते शिक्षक येत नाहीत। शिक्षण विभागाचे अधिकारी वगैरे येतात का? शाळा अधिकारी येत तपासणीला ह्याला त्याला पाहणी नाही, येत नाहीत। मी समितीचा सदस्य आहे, कापरेवाडी समितीचा शाळेचा। बरं, आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही, काही नाही, काहीही सांगत नाहीत शिक्षक। शाळेत पण बोलत नाहीत, वारंवार ही करून तक्रार करून पण ते आम्हाला काही सांगत नाहीत। आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी किंवा शिक्षक पाहिजेत आम्हाला आणि शाळा सुरळीत करावी। त्यानंतर इथं कापरेवाडीमध्ये आपले हे उकरलेले खड्डे उकरले, त्या खड्ड्यातनं मुलांना वर्गात जावं लागते। कशासाठी खड्डे उकरले? ते टेच करायचं म्हणजे, पण टेच करायचं काही कारण नाही, कारण शाळेची जे ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, तरी पण त्यांनी जे शिक्षकांनी जे हे केलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी। म्हणजे स्टेजची आवश्यकता नाही, स्टेजची आवश्यकताच नाही। यावेळी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पालकांनी देखील तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली, तसेच तात्काळ शिक्षक न दिल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे। काय सूचना आहे, काय मागणी? आम्ही मागल्या 15 दिवसापूर्वी बीड ऑफिसला गेलो, साहेबांना माजी सरपंच बबन खळगे, आणखी दादा शिंदे अशा आम्ही बरेचदा 15 जण गेलो।
तर त्यांनी आम्हाला माणूस देऊ म्हणून असं सांगितलं होतं. 2 माणसं तुम्हाला देतो तात्काळ. त्यांनी एक माणूस 1 दिवस पाठवला, नंतर ते माणूस गेला. आज जवळजवळ 15 दिवस झाले. आमचे मुख्याध्यापक बी शिंदे सर हे 2 महिने रजे होते. त्यांचे म्हणजे विशेष काहीतरी झालेलं आणि त्यांना 2 दिवस 2 महिने रजे होती. हां नाही तुम्ही 2 महिन्याचा रजा आहे तर आम्हाला सांगितलं इथं. मग आम्ही चौकशी केली. तुमची दोघांची 2 महिन्याची रजा असं काहीतरी झालं. नंतर मग आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 माणूस दिवस हजर सांगितलेलं. एक माणूस आल्यानंतर ते बी गेला. तर आता शाळेत म्हणजे आता का 2 शिक्षक राहिलेत. तर आमच्या आता तुम्हाला ठोयचे नाही हे आम्हाला प्रश्न पडला. मग आता 2 शिक्षक मानल्यावरती शिकवतात कसं? 7 वर्ग आहेत. 7वीपर्यंत 2 शिक्षक झाले. शिकवायचं ह्यांची पद्धत कशी आता एका वर्गात 3 आणि 4 असं चाललं. हां म्हणजे एक गावातच आमची एक आता आलेली कालपासून. त्यामुळं मुलांच्या शिक्षणावर मुलांची गैरसोय झाली पूर्ण. त्यांना आता आम्ही सोमवारपर्यंत पाहणार नाही तर आम्ही आमची मुलं करत जाणार. शाळा पण पुढे नाही पुढे काय गावात सोमवारपर्यंत आम्हाला शिक्षक नाही दिले तर आम्ही सोमवारी कुलूप टाकणार शाळेला. तर मग सर्व पालकाच्या वतीने. यानंतर आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी जी न्यूज चॅनलला सर्व माहिती शाळेबद्दल दिली. पाहूया काय म्हणाले विद्यार्थी. सांगा सगळ्यांनी एका आवाजात सांगा. बर तुम्हाला किती शिक्षक आहेत शिकवायला? सगळे 5वीचे आहेत का? तू कितवीला आहे? बरं आता 6वीला किती शिक्षक आहेत? एकच का? सगळ्या शाळेत शिक्षक किती आहेत? आणि वर्ग किती ते कितवी? सगळे तास होतेत का तुमचे? बरं आता 6वीचं कोण आहे? बरं आता तुम्हाला किती शिक्षक आहेत म्हणला? आणि ती किती विषय शिकवतात? मराठी कोण शिकवतं? हां काय नाव आहे सरांचं? हां आणि इंग्लिश कोण शिकवतं? गणित म्हणजे एकच. हां सगळ्या सब्जेक्टला कोण आहे? आणि 5वीला कोण आहे? शिंदे सर. ती सगळे विषय शिकवते. 4थीला कोण आहे? 4थीला तेच 4थीला बी. आणि 3रीला तू कितवीला आहे रे? हा बरं 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 बरं. तुम्हाला 3रीला कोण आहे शिक्षक? आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी. प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069.